नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कृषीराज या यूट्यूब चॅनलवर. तसेच कृषीराज या आपल्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामवर सुद्धा. तर आज आपण पाहणार आहोत हरभरा पेरणीविषयी माहिती. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत, जसे की वाण कोणता निवडावा आणि पेरणीवेळी खत कोणतं टाकावं, तणनाशक कोणतं मारावं, हे असे एक ना अनेक प्रश्न आहेत. तर त्या सर्व प्रश्नांचे आपण तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देणार आहोत. तर आता आपण सर्वात अगोदर जर पाहिलं तर या ठिकाणी आपण एक एकर क्षेत्र निवडलेलं आहे पेरणीकरता. आणि 1 एकर क्षेत्राकरता आपण याला मोगडा वगैरे जे काय आहे ते मारून घेतलेलं आहे आणि रान जे काय आहे ते आपलं भुसभुशीत करून घेतलेलं आहे. तर हरभरा जे काही पीक आहे ते तुमचं ओबडधोबड जरी रान असलं तरी पण त्यामध्ये येतं. आणि हरभरा पीक हे कमी कालावधीमध्ये म्हणजे कमी पाण्यामध्ये येणारं पीक आहे थंडीवरती. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकत असाल बऱ्याच ठिकाणी बिना पाण्याचा हरभरा जो आहे तो पण घेतला जातो. तर आता या ठिकाणी आपण जमीन निवडताना हरभरा या जो काही दप्तरी 21 वाण आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल. या वाणाकरता काळी जमीन निवडलेली आहे. आणि जमीन निवडल्यानंतर आता आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करायची आहे याची. 18x4 इंचावरती हे त्याचं अंतर आहे. आणि 18x4 इंचावरती आपण पेरणी करून एका एकरमध्ये जवळजवळ 20 किलो बियाणं जे काय ते वापरणार आहोत. तर 20 किलो बियाणं आपण या ठिकाणी 2 बॅग आणलेल्या आहेत या दप्तरी 21 वाणाच्या 10-10 किलोच्या. तर हे 20 किलो बियाणं आपण या ठिकाणी पेरणी करणार आहोत. आता पेरणी केल्यानंतर जे काही तणनाशकचा विषय येतो, तर त्यामध्ये प्री इमर्जन्सी हॅर्बिसाइड म्हणजे आपण जे काही पेरणी केल्यापूर्वी पेरणी केल्यानंतर जे काही 48 तासाच्या आत आपल्याला जे काही तणनाशक मारायचं असतं ते तणनाशक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी आपण हे तणनाशक पण आणलेलं आहे. तर हे वेगवेगळे तणनाशक आहेत, जसे सुमिटो मॅक्स पण आहे, तुम्हाला त्यामध्ये तुम्ही ते पण मारू शकता. आणि या ठिकाणी आपण हे जे काही तणनाशक आहे हे आणलेलं आहे. तर याचे 2 बॉटल आहेत आपल्याकडे 1 एकरसाठी. जवळजवळ हे 10 पंपाचं औषध आहे. तर याचं प्रमाण आपण जर पाहिलं तर याचं प्रमाण आपल्याला तुमचा 20 लिटरचा पंप असेल अथवा 17-18 लिटरचा असेल तर याकरता हे 80 mlचं प्रमाण या ठिकाणी दिलेलं आहे. तर 80 ml घेऊन तुम्ही त्या ठिकाणी ती फवारणी करू शकता. आता त्यानंतर विषय येतो खताचा. खत आपण या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्ही पाहू शकता 1 एकरसाठी 2 बॅग आणलेल्या आहेत. हे 20-20-13 हे जे काही खत आहे हे NPKमध्ये RCFचं आहे. 2 बॅग घेतलेल्या आहेत. आता ह्या 2 बॅग आपण ट्रॅक्टरच्या मशीनच्या सहाय्याने या ठिकाणी खत पेरणी करणार आहोत. आता खत पेरणी वगैरे करून त्यानंतर पाण्याचं नियोजन. आता या ठिकाणी अजून जी काही माहिती आहे तर काळी जमीन असेल तर तुम्हाला कमी 1 किंवा 2 पाण्यामध्ये तुमचा हरभरा काढणीला येऊ शकतो. आणि अजून याच्यामध्ये आपल्याला जर आपण पाहिलं आता हा जो काही वाण आहे दप्तरी 21 वाण याच्याविषयी थोडक्यात जर आपण पाहिलं तर आपण गेल्या 2 ते 3 वर्षापासून या वाणाची पेरणी करत आहोत. अथवा काही वेळेस आपण टोकन पद्धतीने पण याची लागवड केलेली आहे. तुम्ही जर टोकन पद्धतीने लागवड केली व्यवस्थित अंतर ठेवून तर त्या पद्धतीने तुम्हाला उत्पादन पेरणीपेक्षाही जास्त भेटतं. आणि ड्रीप वगैरे तुम्ही टाकलं तर तुम्हाला ड्रीपच्या साहाय्याने त्यामध्ये फर्टिलायझर वगैरे सोडता येतात. आणि याच्यामधून अजून आपण जर पाहिलं तर पेरणीचं अंतर पण तुम्ही जर तुमच्या त्या ट्रॅक्टरच्या मशीनला ॲडजस्टेबल सिस्टीम असेल तर ते पण अंतर तुम्ही कमी जास्त करू शकता. याच्यामध्ये अंतर जास्त ठेवल्याच्या नंतर उत्पादन हे निश्चित आपल्याला जास्त भेटत असतं. आता याच्यानंतर विषय असा येतो की हा जो काही वाण आहे हा किती दिवसामध्ये निघतो. तर हा वाण आपण जर मॅक्झिमम पाहिलं तर तुम्हाला 105 ते 110 दिवसामध्ये म्हणजे जवळजवळ 3.5 महिन्यामध्ये हा वाण आपल्याला काढणीस येतो. मग आता याच्यावरती जशा आपली सिच्युएशन असेल प्लॉटची, म्हणजे याच्यावरती रोग पडला अथवा जे काही अळी वगैरे पडली तर त्या सिच्युएशननुसार आपल्याला कीटकनाशक अथवा बुरशीनाशक जे काय ते आपण तुम्हाला त्यावेळेस एक व्हिडिओ बनवून त्यामध्ये माहिती देऊ. परंतु अजून एक शेतकऱ्याचा प्रश्न असतो की हरभरा आमचा जो काही तो उमळतो म्हणजे वाळतो पेरल्यानंतर. तर ते जो काही प्रॉब्लेम असतो त्या प्रॉब्लेमकरता आपल्याला ज्यावेळेस आपण पेरणी करत असतो त्या पेरणीच्या वेळेस आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं असतं.
त्या ब्रीज प्रक्रियेमध्ये आपल्याला बुरशीनाशक अथवा जे काही औषध असेल ते हरभऱ्याच्या बियाणाला चोळणे गरजेचं असतं. त्यामुळे ते जे काही प्रमाण आहे ते प्रमाण आपलं कमी होते. तर अशा प्रकारचं आपण पाहिलं तर हे नियोजन आहे. अशा प्रकारचं नियोजन आपण करून एक हरभऱ्याचं जे काही ते चांगलं उत्पादन घेऊ शकता. आणि याच्या जो काही दप्तरी 21 वाण आहे हा एक चांगला वाण आहे. म्हणजे आपल्याला गेल्या वर्षी याचं पण उत्पादन चांगलं भेटलेलं आहे. त्यामुळे आपण यावर्षी पण हा वाण जो काय तो निवडलेला आहे. तुम्ही हरभऱ्याच्यामध्ये आज एक ना अनेक वाण आहेत ते पण तुम्ही निवडू शकता. जसं की वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. जाकी असेल अथवा काबुली हरभऱ्यामध्ये पाहिलं तर आपण PKV2 असेल, तो पण म्हणजे पंजाबराव कृषी विद्यापीठ जे काही त्यांचा वाण आहे. तो पांढरा कलरमध्ये हरभरा येतो डॉलर टाईपमध्ये. तर तो पण तुम्ही पेरू शकता. त्याला पण मार्केटला चांगला रेट भेटतो. आणि हा दप्तर 21 वाण जो काय आहे तो तुम्ही हा पण पेरू शकता. आता त्याच्यामध्ये अजून शेतकऱ्याचा प्रश्न असतो की जे काही म्हणजे हा हरभरा पसरतो, तर आमचा हरभरा पसरत नाही. तर त्याच्याकरता जमीन जी काय ती जमीन आपल्याला काळी जमीन निवडावी लागते. आणि अंतर जे काय ते अंतर तर व्यवस्थित अंतर योग्यरित्या ठेवून ते नियोजन आपल्याला करावं लागते. त्यावेळेस ते तसा हरभरा आपला होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही एवढी माहिती दिलेली आहे. पुन्हा आपण हरभऱ्याविषयी जसं की फवारणी नियोजन असेल अथवा जे काही नियोजन यामध्ये लागतं ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आज आपण थांबूया तिथंच. धन्यवाद.